शून्यावरून उद्योजक. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या एका झोपडपट्टीत राहणारा होता राजू. आई बाबांचे कष्टाने चालणारे घर आणि 4 भाऊ बहीण. शिकणं ही एक लक्झरी वाटायची, पण राजूला वेगळं वाटायचं. तो शिकायचा, करायचा काहीतरी. पोटभर जेवण आणि कपडे मिळाले की त्याला पुस्तकांमध्येच जगणं आवडायचं. एक दिवस एका पुस्तकात त्याने वाचलं, कष्ट आणि दृढ इच्छाशक्तीने काहीही साध्य करता येतं. त्याला या वाक्यात काहीतरी जाग झालं. त्याने ठरवलं, आपणही काहीतरी करणार. पण काय? त्याला पैसे नव्हते, संपत्ती नव्हती, फक्त एक मनातला ठाम निश्चय होता. राजूने सुरुवात केली छोट्या छोट्या गोष्टींपासून. घरातले जुने कागदाचे पिशवी तो नीट करून विकायला जायचा. त्यातून मिळालेले पैसे वाचून त्याने पुस्तकं खरेदी केली. वाचत राहिला, शिकत राहिला. त्याला समजलं की आपल्याला व्यापार समजायला हवा. त्याने त्याच्या परिसरातल्या दुकानांना मदत करायला सुरुवात केली. सामान लावणं, ग्राहकाला सांगणं, बिल बनवायला शिकला. काळाच्या ओघात त्याला एक संधी मिळाली. एका छोट्याशा दुकानाला मदत करत असताना त्याला कळलं की त्या परिसरात चॉकलेटची खूप मागणी आहे, पण कोणीही व्यवस्थित पुरवठा करत नव्हतं. यातून त्याला एक संधी दिसली. त्याने थोडीशी बचत केली आणि चॉकलेटच्या छोट्याशा डब्यांचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या चॉकलेटची चर्चा वाढू लागली. त्याने आपल्या व्यवसायात विविधता आणली. वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्स, मिठाई सुरुवात केली. त्याने आपल्या उत्पादनांना एक नाव दिलं, एक ब्रँड निर्माण केला. आज राजू आपल्या स्वतःच्या ब्रँडचा मालक आहे. त्याच्याकडे स्वतःचं दुकान आहे आणि त्याच्या उत्पादनांची मागणी संपूर्ण शहरात आहे. त्याने आपल्या कुटुंबाचं जीवन बदललं. त्याने आपल्या परिसरातल्या अनेकांना रोजगार दिला. राजूची ही कहाणी सांगते की स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, पण त्यांच्या पाठीमागे उभं राहणारी मेहनत आणि ध्येयनिष्ठा अजून महत्त्वाची. शून्यावरून सुरुवात करूनही आपण किती उंचीवर पोहोचू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे राजूची ही कहाणी.